हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि
सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा लोचनी कदाले हो साजनी रूपमाला लोचनी कदाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी 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 जोडी आ बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी गम पधनी पध मप गम धप रे गम गम प मप मप गम पधनी पद पसा परे रे सनी सा पधनी पद मप गम धप रे सा गम बहुत सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणना विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणना विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा सरे रे ग ग प नि सा ध नि सा सरे रे ग ग प नि सा ध नि सा सरे रे ग ग प नि सा ध नि सा सनी प सनी प सनी प सनी प सा सा ग प नि सा ग प नि सा ग प नि सा सनी प सनी प सनी प सनी प सा सा ग प नि सा ग प नि सा ग प नि सा सनी प सनी प सनी प सनी प सा सा ग प नि सा ग प नि सा ग प नि सा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा पापर कुमा देवी वार पापर कुमा देवी वार बाबर कुमारे विवार बाबर कुमारे विवार पापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवी वर तोहा
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर ध्यान कासे पितांबर चला चला सारे कोकणात जाऊ भूतनाथ देवाचे दर्शन घेऊ चला चला सारे कोकणात जाऊ भूतनाथ देवाचे दर्शन घेऊ चला चला सारे कोकणात जाऊ भूतनाथ देवाचे दर्शन घेऊ चला चला सारे कोकणात जाऊ भूतनाथ देवाचे दर्शन घेऊ महादेवाचा तो अवतार हो महादेवाचा तो अवतार चला डोळे भरून पाहू चला डोळे भरून पाहू वायरी गावी जाऊ वायरी गावी जाऊ हो वायरी गावी जाऊ वायरी गावी जाऊ चला चला सारे कोकणात जाऊ भूतनाथ देवाचे
त्या शिवाचे मान करी कृपा देवाची आमच्यावर त्या शिवाचे मान करी कृपा देवाची आमच्यावर या शिवाचे मान करी कृपा देवाची आमच्यावर पहिल्या प्रसादाचा मान करीचा पहिल्या प्रसादाचा मान करीचा सारे पूजिती स्वयंभू सारे पूजिती स्वयंभू वायरी गावी जाऊ वारी गावी जाऊ हो वारी गावी जाऊ वारी गावी जाऊ सिंधुदुर्गात प्रसिद्ध भूतनाथ मंदिर दुर्गाच प्रसिद्ध भूतनाथ मंदिर दुर्गाच प्रसिद्ध भूतनाथ मंदिर माया विलक्षण करी रक्षण भक्तांची सत्वर माया विलक्षण करी रक्षण भक्तांची सत्वर माया विलक्षण करी रक्षण भक्तांची सत्वर विशाल संगे वायरी गावी जाऊ विशाल संगे वायरी गावी जाऊ भूतनाथाचे दर्शन घेऊ भूतनाथाचे दर्शन घेऊ वायरी गावी जाऊ वायरी गावी जाऊ वारी गावी जाऊ वारी गावी जाऊ वायरी गावी जाऊ वायरी गावी जाऊ वायरी गावी जाऊ वायरी गावी जाऊ पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 हा जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी इंडा पताका झळकती इंडा पताका झळकती जे गरजती हरी नामे जे गरजती हरी नामे जे गरजती हरी नामे जय सुखाची वासती जय सुखाची वासती गाती वैष्णवनाथी गाती वैष्णवनाथी चिंध्या पताका झळकती चिंध्या पताका झळकती जे गरजती हरी नामे ते गणपती हरी नामे ते गणपती हरी नामे दोषा झाली घे घे मारी दोषा झाली घे घे मारी तुझ्यादारी घे घे मारी तुझ्यादारी घे घे मारी दोषा झाली घे घे मारी आ आ दोषा झाली घे घे मारी सानी ध पग पग सानी सा सग सग पग पद पद नि धनी सनी सग सग सनी सनी धनी ध पद पग ग पद नि सनी धनी सा ग पद नि सनी धनी सा ग पद नि सनी ध पग ग पद नि सनी धनी सा ग पद नि सनी धनी सा ग पद नि सनी ध पग ग पद नि सनी धनी सा ग पद नि सनी धनी सा ग पद नि सनी धनी सा
सा नि प म ग ग ग म प नि सा नि प म ग म प नि प म ग म प म ग म ग ग ग सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा विसरोनी देवगणा विसरोनी देवगणा उभा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा उभा पंढरीचा राणा उभा पंढरीचा राणा उभा पंढरीचा राणा उभा पंढरीचा राणा पंढरीचा राणा विठोली निर्गुणा विठोली निर्गुणा विठोली निर्गुणा विठोली निर्गुणा विठोली निर्गुणा विठोली निर्गुणा रूप धरिले गोजिरे रूप धरिले गोजिरे झिंडा पताका झळकती झिंडा पताका झळकती गणपती हरी नामे गणपती हरी नामे गणपती हरी नामे पोट सेवितान ध्याये भुका भुकेली चराहे पोट देविदान ध्याये भुगा भुकेली चराये देविदान ध्याये देविदान ध्याये भुगा भुकेली चराये देविदान ध्याये भुगा भुकेली चराये तुका म्हणे पाहे 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 पद सारे गा 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 पद सारे गा 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 पद सारे गा 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 पद सारे गा 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 गरी सा धरी सा द प सा द प सा द प ग द प ग द प ग रे प ग रे प ग रे सारे ग रे ग प ग प द प द स सारे ग रे ग प ग प द प द स सारे ग रे ग प ग प द प द स प द स प द स प द स द प द स प द स प द स द प द स प द स प द प द स प द स प द स द प द स प द स प द स द प द स प द स प द प द स प द स प द स द प द स प द स प द स द प द स प द स प द स तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे कोणवास मुक्तीचा कोणवास मुक्तीचा झिंडा पताका झळकती झिंडा पताका झळकती देव गणपती हरी नामे 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 हा
दुडीवर दुडी हो दुडीवर दुडी दुडी दुडीवर दुडी साथी निघाल्या गवळणी गवळणी दुडीवर दुडी दुडी दुडीवर दुडी साथी निघाल्या गवळणी गवळणी दुडीवर दुडी दुडी दुडीवर दुडी साथी निघाल्या गवळणी हो 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 दुडीवर दुडी दुडी दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी हा दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी गवळणी दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी हो 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 गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे तव तव हासत मथुरे जागे तव तव हासत मथुरे जागे दुडीवर दुडी दुडी दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी हो दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी गवळणी दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी हो 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 दुडिया माझा रे कानोबा झाला भारी उचमळे गोरस सांडे बाहेरी उचमळे गोरस सांडे बाहेरी दुडीवर दुडी दुडी दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी आ दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी गवळणी दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी हो 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 एका जनार्दनी समरस गवळणी एका जनार्दनी समरस गवळणी एका जनार्दनी समरस गवळणी एका जनार्दनी समरस गवळणी ब्रह्मानंदो समये मनीहा ब्रह्मानंदो समये मनीहा दुडीवर दुडी साथे निघाल्या गवळणी आ साथे भारुड आहे त्रिपुरासुराचा वध एका दैत्याने गणपतीची आराधना केल्यानंतर त्याला त्याचं सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्याच्या उन्मत्त झाला तो नंतर तर त्याचा कसा नाश होतो या भारुडातनं ऐकवा त्रिपुराला कळले नाही त्रिपुराला कळले नाही ते गणरायाचे देणे ते गणरायाचे देणे ते गणरायाचे देणे कुणाला कळले नाही कुणाला कळले नाही गणरायाचे देणे ते गणरायाचे देणे गणरायाचे देणे त्रिपुराने गणपती करून वर मिळवला पण ते वर होतं की वरदान होतं की शाप होता हे त्याला देखील कळलं नाही त्रिपुरासूर कसा निर्माण झाला हे आपण पाहूया फार प्राचीन वर्षापूर्वी म्हणजे त्रेतायुगात एक गृह्यमद नावाचा थोर ज्ञानी ऋषी होऊन गेला गणानात्वम गणपती या गणेश मंत्राची रचना या ऋषीने केली त्यामुळे या मंत्राच्या आधी त्या ऋषीचे नाव घेऊ लागले एकदा काय झालं त्या ऋषीला मोठी शिंक आली नाका मधुनी पडलं एक इवल इवल मूल नाका मधुनी पडलं एक इवल इवल मूल मन झालं प्रसन्न त्याचा पाहुनी रंग लाल मन झालं प्रसन्न त्याचा पाहुनी रंग लाल नाकामधुनी पडलं एक इवलं इवलं मूल नाकामधुनी पडलं
का इवला इवला मुला मन झालं प्रसन्न त्याचा पाहुणी रंग लाल मन झालं प्रसन्न त्याचा पाहुणी रंग लाल त्याला घेऊन या जवळी प्रेमाने गोंजारीला प्रेमाने गोंधळीला प्रेमाने गोंधळीला त्याच्या तू कोणी परका पटवूनी सांगितलं पटवूनी सांगितलं पटवूनी सांगितलं त्याला मांडीवरी बसविलं त्याला मांडीवरी बसविलं मन झालं प्रसन्न त्याचा पाहुणी रंग लाल मन झालं प्रसन्न त्याचा पाहुणी रंग लाल मन झालं प्रसन्न त्याचा पाहुणी रंग लाल असा तो लाल लाल रंग असलेला मुलगा त्याच्या नाकातून पडला आणि त्याला पुत्र मानलं त्याने तो मुलगा नृसिंह ऋषीला म्हणाला मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादत्राण करून इंद्राला सुद्धा जिंकेल त्याचे ते बोल ऐकून पित्याला फार आनंद झाला त्याने त्या बाळाला गणानात्वा या गणेश मंत्राचा उपदेश दिला पित्याने दिलेल्या मंत्राप्रमाणे त्याने गणपतीची त्या मंत्राची फार उपासना केली आणि गजाननाने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिलं तेव्हा तो गणपतीला सांगतो गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय गणराया देई वरदान मला जगाई जिंकायचं हाय गणराया देई वरदान मला जगाई जिंकायचं हाय हजारो वर्ष केला तप हजारो वर्ष गेला तप हजारो वर्ष गेला तप निरंतर तुझा केला जप निरंतर तुझा केला जप निरंतर तुझा केला जप त्याचं फळ मला देशील की नाही गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय गणराया देई वरदान मला जगाई जिंकायचं हाय गणराया देई वरदान मला जगाई जिंकायचं हाय गजाननाकडे त्याने वरदान मागितलं आणि त्याच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामर्थ्याचं वर दिला त्याचप्रमाणे लोखंड चांदी रुपये आणि सुवर्ण अशा प्रकारची 3 पुरे म्हणजेच याची 3 नगरे त्याला दिली आणि तुझ्याकडे असलेल्या या 3 नगरेंमुळे तुला त्रिपुराचं नाव प्राप्त होईल असं गणेशाने त्याला सांगितलं एका शंकरा वाचून तुझा पराभव कोणीच करणार नाही तू या जगी खूप सुख उपभोगशील ज्यावेळी शंकर एकाच बाणात त्या 3 पुरांचा नाश करतील तेव्हा तुला सुद्धा मुक्ती मिळेल हे ऐकल्यावर त्रिपुरासुर म्हणाला वर मिळताच त्रिपुरासुराला फार आनंद झाला मनाला फार आनंद झाला मनाला वर मिळतात त्रिपुरासुराला त्रिपुरासुराला फार आनंद झाला मनाला आनंद झाला मनाला आनंद झाला मनाला नाचे धुंद होऊनी देह भान विसरुनी नाचे धुंद होऊनी देह भान विसरुनी गेला विसरुनी क्षणभर स्वतःला आनंद झाला मनाला आनंद झाला मनाला आनंद झाला मनाला गजाननाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर फार उन्मत्त झाला त्याने त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडलं प्रथम म्हणजे मृत्यूरोग जिंकलं नंतर इंद्राचा पराभव करून स्वर्गाचं राज्य घेतलं त्रिपुरासुराच्या भयाने ब्रह्मदेव कमळात लपून बसला आणि विष्णुदेव क्षीरक सागरी दडाला त्रिपुराने चंड व प्रचंड असे 2 मानसपुत्र उत्पन्न केले आणि एकाला ब्रह्मलोकीचं आणि एकाला विष्णुलोकीचं राज्य दिलं त्यानंतर त्याच्या प्रचंड अशा बाहूने कैलास पर्वत देखील हलविला आणि त्याचा पराक्रम पाहून शंकर आनंदित झाले प्रकट होऊन त्याला म्हणाले घे रे घे मागून घे मी देईन जे तुझला हवे घे रे घे मागून घे मी देईन जे तुझला हवे घे रे घे मागून घे मी देईन जे तुझला हवे घे रे घे मागून घे मी देईन जे
म्हणून या मजला वाटे तुझं द्यावे काहीतरी हे त्रिपुरासुरा येई जवळी जरा घे रे घे शंकराने त्याला हवं ते मागायला सांगितलं तेव्हा शंकराजवळ त्याने कैलास पर्वत मागितला आणि दिलेल्या वचनाप्रमाणे शंकराने त्याला कैलास पर्वत दिला आणि स्वतः मंदार पर्वतावर निघून गेले. अशा प्रकारे त्रिपुरासूर त्रिभुवनावर राज्य करू लागला. आपल्या पराभवामुळे गिरिकंदी लपून बसलेले सर्व देव त्रिपुरासुराच्या वधासाठी प्रयत्न करू लागले. तेवढ्यात तिथे नारद मुनी येतात. नारद मुनी म्हणतात अरे त्याने हजारो वर्ष गणेशाची तपश्चर्या केली तेव्हा त्याला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं. तुम्ही सुद्धा गजाननाचे पूजन करा म्हणजे तुम्हाला सुद्धा गजानन प्रसन्न होऊन वर देईल. तेव्हा ते म्हणतात पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. की सारे देव झाले तुझला ना करे कसे तुझला ना कळे कसे तुझला ना कळे कसे सोडून या घरदार फिरतो हे आम्ही असे फिरतोय आम्ही असे फिरतोय आम्ही असे राहिला ना आता कोणी तुझं विना आम्हाला धनी तुरे धावके कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. सर्व देवांची निस्सीम भक्ती पाहून गजानन प्रसन्न झाले व त्यांना अभयवचन दिलं. गजाननाने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्रिपुराकडे गेला आणि त्याला म्हणाला गणपतीने त्याला सांगितलं मी कलाधर माझ्या अंगी 64 कला आहेत. त्यावर त्रिपुराने त्याला म्हणाला मी जर तुझी कला पाहून मी जर प्रसन्न झालो तर तुला माझे प्राण देखील देईल. त्यावर कलाधर म्हणाला हे राजन तुला मी 3 विमाने तयार करून देईल. त्या विमानावर बसून तुला एका क्षणात कुठेही जाता येईल व तुझ्या मनात येईल ते तुला पूर्ण करता येईल. एका शंकरा वाचून या विमानांचा नाश कोणीच करू शकत नाही. ज्यावेळी शंकर एकाच मनात या 3 विमानांचा नाश करतील तेव्हा तुला सुद्धा मुक्ती मिळेल. त्याची ते विमानं पाहून कलाधराला त्रिपुराला फार आनंद झाला. त्रिपुरा त्याला म्हणाला हे कलाधर तुला काय हवं ते माग. त्यावर कलाधराने त्रिपुराकडे मंदार पर्वतावरील चिंतामणी नावाची मूर्ती मागितली. त्रिपुराला त्याची मागणी एकदम तुच्छ वाटली. त्याने आपला एक दूत शंकराकडे पाठवला आणि चिंतामणीची मागणी केली. त्यावर शंकर त्याला म्हणाले तुझ्यासारख्या उन्मत्त माणसास ही मूर्ती जन्मोजन्मी कदापि लाभणार नाही असा निरोप त्या त्रिपुराला दे. हे ऐकल्यानंतर त्रिपुरासूर क्रोधित झाला आणि त्याने चतुरंग सेना बोलावली आणि युद्धास तयार झाले. चला उठा शूरवीर हो चला उठा शूरवीर हो चला उठा शूरवीर हो चला उठा शूरवीर हो सज्ज व्हा चला लढा शत्रू हा शेखडा सज्ज व्हा चला लढा शत्रू हा शेखडा दुश्मनांची शिकवूया आज चांगला धडा. चला उठा शूरवीर हो चला उठा शूरवीर हो. अशा प्रकारे त्रिपुरासुराने सैन्य जमा केल्यावर शंकर सुद्धा शिवगणांसहित युद्धाला तयार झाले. झाले युद्ध हे सुरू झाले युद्ध हे सुरू झाले युद्ध हे सुरू झाले युद्ध हे सुरू. ही ना कोणी माघार करू लागले ते प्रतिकार ही ना कोणी माघार करू लागले ते प्रतिकार शस्त्र अस्त्र एकामेका लागले मारू झाले युद्ध
घनघोर युद्ध सुरू झालं तेव्हा त्रिपुराने शंकराच्या सैन्याचा फन्ना उडविला. शेवटी शंभू एकटेच उरले. एकट्याने जय मिळणार नाही असा विचार करून शंकर सुद्धा गिरिकंदात लपून बसले. शंकराचा पराभव झाला समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालयाला शरण गेली आणि इथे विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासूर मंदार पर्वतावर आला आणि उन्मत्तपणे तेथे त्याला सहस्त्र सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी चमकणारी जी चिंतामणीची मूर्ती दिसली. त्याने ते उन्मत्तपणे ती मूर्ती आपल्या हातातून घेऊन आला आणि येता येता ती मूर्ती अचानक एकाएकी नाहीशी झाली. याला तो अपयश समजून तो अतिशय दुःखी झाला. आता या ठिकाणी देवांचा पराभव झाला, त्यामुळे त्रैलोक्यात अधर्म सुरू झाला, यज्ञयागादी कर्मे बंद झाली. हे सर्व पाहून शंकर त्रिपुराच्या नाशाचा विचार करू लागले आणि त्याबरोबर तेथे नारद मुनी प्रकट झाले. आणि नारद मुनी त्याला म्हणाले, तू युद्धात जातेवेळी गजाननाचे पूजन केले नाहीस म्हणून तुला जय प्राप्त झाला नाही. तू गजाननाचे पूजन कर आणि मग युद्धात जा, नंतर तुला हमखास जय प्राप्त होईल. त्याचं हे म्हणणं ऐकताच शंकराला ते पटलं आणि त्याने दंडकारण्यात जाऊन षडाक्षर मंत्राने गणपतीची पूजा चालू केली. देवांचा देव तू, भक्तांचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. देवांचा देव तू, भक्तांचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. चरणी तुझा अर्पितो, षडाक्षर मंत्र जप करून आळवितो. दुर्वादल गंध फुले चरणी तुझा अर्पितो, षडाक्षर मंत्र जप करून आळवितो. देवांचा देव तू, भक्तांचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. देवांचा देव तू, भक्तांचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे प्रसन्न झाले गणपती बाप्पा, प्रसन्न झाले आणि ते शंकराला म्हणाले, भक्ती त्याची पाहुणा प्रकटला गजानन. भक्ती त्याची पाहुणा प्रकटला गजानन. देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर. भक्ती त्याची पाहुणा प्रकटला गजानन. भक्ती त्याची पाहुणा प्रकटला गजानन. देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर. निज मंत्राचा जप करुनिया, हे तू बाण एक मंत्रुनिया. सोडावा तू त्याच्या उरावर, होतील नष्ट तिरे सत्वर. सहस्र नाम घे तू गजानन, त्याने मिळेल जय हे तू जाण. ऐकून धन्य झाले शंकर, आनंदले हे सारे सुरवर. दिला गणपतीने वर, आले युद्धभूमीवर, आले युद्धभूमीवर. देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर. गजाननाने सांगितल्याप्रमाणे शंकराने बाण मंत्रून सोडला आणि त्याबरोबर त्रिपुराची तीनही पुरे जळून खाक झाली आणि त्रिपुरासूर धरणीवर पडला आणि त्याच्या शरीरातून एक ज्योत निघाली आणि तिने शंकराच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्रिपुरासूर मुक्त झाला. आणि त्या दिवसापासून शंकराला त्रिपुरारी हे नाव पडलं आणि आमचं हे भारूड या ठिकाणी संपलंय. धन्यवाद. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा.
हरिमणा पुंडलिका